नमस्कार मित्रांनो, मी आज पण तुम्हाला एक स्टॉक घेऊन आलेली आहे एंजल वन. ठीक आहे. माझा आवाज कसा येतोय तेही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी आजच न्यू माईक पण खरेदी केला आहे. तर पाहूया, आज मी न्यू एक स्टॉक घेऊन आलेली आहे एंजल वन. आपण लगेच लेवल ड्रॉ करून घेऊया. लेवल तर काय मी हॉरिझॉन्टल लाईनच ड्रॉ करणार आहे आज, कारण हे बघा इथं RSI डायव्हर्जन आहे. ज्यावेळेस RSI इथे स्टॉक हा इथे होता 290ला, त्यावेळेस RSI किती होता हा 29. आणि ज्यावेळेस आता हा स्टॉक 290पेक्षाही खाली गेला आहे 287ला, तर RSI किती आहे 34.34. तर माझा इथे सेटअप बनतो. ठीक आहे. ह्या कॅन्डलच्या लोला माझा SL राहणार आणि स्टॉप लॉस राहणार, आणि ह्या कॅन्डलचा आपण थोडंसं झूम करून घेऊया. ह्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक केला, ह्या कॅन्डलचा हाय 295ला जर ब्रेक केला, तर माझं फर्स्ट टार्गेट डायरेक्ट ही लेवल असणार आहे 312, आणि त्याच्यानंतर माझं नेक्स्ट टार्गेट डायरेक्ट ही लेवल 327च्या दरम्यान. ठीक आहे. टार्गेट पाहिलं तुम्ही. माझं बाकीचं काहीच, माझा डाऊन साईडचा काहीच व्ह्यू नाही आहे. डाऊन साईडचा माझा फक्त आहे ना 287चा स्टॉप लॉस आहे. 295ला जर ब्रेक केलं तर माझं फर्स्ट टार्गेट 312, माझं सेकंड टार्गेट 326. मी 312पर्यंत होल्ड करणार आहे. ठीक आहे. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी तुम्हाला कोणताही बाय सेल सिग्नल देत नाही आहे. मी फक्त माझा ॲनालिसिस तुम्हाला शेअर करते. तुम्ही हे ॲनालिसिस पहा, चार्टवर अप्लाय करा. हे खरं ठरतं आहे की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.